नमस्कार, मी सारिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुलुंडमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 2 महिला गंभीर जखमी। रिपाई एकतावादी विधानसभा निवडणुकीत लढवणार 20 जागा। S9 वृत्ताची दखल घेत बालराजेश्वर मार्गावरील खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती सुरू। मुलुंडमध्ये वर्धा एलबीएस मार्गाला जोडणाऱ्या बालराजेश्वर मार्गावर अनंत चतुर्दशी दिवशी रस्ता खचला होता। रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहन चालकांना यामुळे मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते। तसेच या मार्गाचा वापर करणाऱ्या दुचाकी स्वारांचा अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली होती। तसेच सदर रस्ता खचल्यानंतरही पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्षच केलेले दिसून आले। S9 वृत्तवाहिनीने या समस्येची दखल घेत या संदर्भात वृत्त प्रसारित केले होते। S9ने दाखविलेल्या वृत्ताची प्रशासनाने दखल घेत तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले। रस्ता दुरुस्तीचे काम 2 दिवसात पूर्ण होणार असून यामुळे बालराजेश्वर मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासूनही वाहन चालकांची मुक्तता होणार असल्याने वाहन चालकात समाधानाचे वातावरण आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कौस्तुभ दरवेशसह चेतना साळवी, S9 न्यूज, मुंबई। रिपाई एकतावादीच्या वतीने राज्यभरात 20 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती RPI एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी माहिती दिली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्ष आपल्या निवडणुकीबाबतच्या भूमिका स्पष्ट केल्या जात आहेत। रिपाई एकतावादीची राज्य कार्यकारिणी विशेष बैठक झाल्यानंतर 20 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे। ठाण्यातील मुख्य 3 जागांवर आमचा उमेदवार निश्चित केला जाईल असे नाना इंदिसे यांनी म्हटले। ज्या मतदारसंघात शिवशाहू फुले आंबेडकरी विचारधारेचा प्रबळ उमेदवार उभा असेल त्या ठिकाणी RPI एकतावादी सदर उमेदवारास बिनशर्त पाठिंबा देईल। या संदर्भातील महत्त्वाची चर्चाही ठाण्यात बुधवारी होणार आहे। समाजाच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यात येईल असेही नानासाहेब यांनी म्हटले आहे। महाराष्ट्रातील विधानसभा एवढेच ध्येय नसून तालुका स्तरावरही यश प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने नव्हे तर 2 व्यक्तींनी दगा दिल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। तसेच आठवलेंबाबत बोलणे नानासाहेबांनी त्यावेळी टाळले। विधानसभेत महाराष्ट्रातील निवडणूक ज्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीने ज्या लढवल्या जातील केवळ फक्त विधानसभेचंच लक्ष ठेवून ह्या निवडणुका लढवल्या जाणार नाही आणि कोणाशी युती झाली तर फक्त विधानसभेच्या निवडणुका हा नुसता आमचं हे नाही ध्येय नाही। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि सामाजिक भान या विचारावर ह्या कोणाशी आमच्या बोलणी होतील नाही। आता सध्या ते एक आघाडी होती बाळासाहेब आंबेडकरांनी त्या प्रक्रियेला, त्याच्या 2 झाल्या, आता 3ऱ्या झाल्यात, म्हणजे 3 आघाड्या झालेल्या। तर 3च्या एकाने वतीनं होत असेल तर आघाडीबरोबर जाण्यात पॉईंट आलं का लक्षात? त्या आघाडीबरोबर जाण्यात पॉईंट नाही तर मग परत येणे माझ्या मागण्या तिथं परत आणखी डिस्प्यूट होणार। त्यापेक्षा आपले जिथं पॉकेट्स आहेत महाराष्ट्रात जवळपास 20 जागेच्या ठिकाणी आपण माझे उमेदवार चांगले सक्षम उमेदवार आहेत, त्यांना म्हणजे चांगली लढत देऊ शकतात अशा ठिकाणी 20 उमेदवार उभे करणार नाही। मला जे धोका दिलेला आहे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत एका व्यक्तीने 2 व्यक्तींनी दिलेला आहे, शिवसेनेने नाही दिलेला। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज, ठाणे। मुलुंड पूर्वेकडील नानेपाडा येथील जीवनज्योत इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील घराचे छत कोसळून 2 महिला जखमी। मुलुंड पूर्वमधील नानेपाडा येथील जीवनज्योत इमारत 30 ते 35 वर्षापूर्वीची जुनी असून आज 9:15 ते 9:30च्या सुमारास 4थ्या मजल्यावर प्रीतम डेडिया यांच्या स्वयंपाकघराचे छत कोसळले। यामध्ये डेडिया यांच्या आई लीलावती रमेश डेडिया वय वर्ष 56 आणि पत्नी धारा प्रीतम डेडिया वय वर्ष 30 या जखमी झाल्या असून त्यांना मुलुंडच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। आई लीलावती डेडिया यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असून फ्रॅक्चर झाले आहे, तर पत्नीस पाठीला मार लागला असल्याचे प्रीतम डेडिया यांनी S9शी बोलताना सांगितले। माझं नाव प्रीतम रमेश डेडिया आहे। मी आपलं बिल्डिंग जीवनज्योत बिल्डिंगमध्ये राहतो, रूम नंबर 4थ्या माळ्याला। इकडे सकाळी सुमारे 9:15 ते 9:30पर्यंत आतलं स्लॅब पडला आहे। माझी आई लीलावंती रमेश डेडियांना डोक्यात मार लागला आहे आणि त्याला रक्त पण निघाला आहे। त्याला अश्विनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि बायकोला पाठीमागे स्लॅब पडला आहे, त्याचा आता एक्सरे काढला आहे, आता रिपोर्ट यायचे। बिल्डिंग तर मी इकडे 30-35 वर्ष तर 35 वर्ष मला झालं। तर बाहेरचं बांधकाम आहे ते आपलं 7 वर्ष अगोदर आपण केलं होतं आणि आतलं जे आहे तर काही मकान मालिक करायला देत नाही, तर पण आम्ही काय वरचं थोडं करून वरचं स्लॅब वगैरे आम्ही ते प्लास्टर वगैरे टेरेसमधलं
संपूर्ण इमारत ही कोसळल्याची शक्यता असून प्रत्येक खोल्यांची अवस्था अशीच झाली आहे. डेडिया यांच्या घरातील रसोईघरापासून सर्व खोल्यांमधील भिंतीमध्ये पाणी मुरल्यामुळे घराचे छत हे ठिसूळ झाले आहे आणि आता ते कधीही पडण्याची शक्यता आहे. त्यांच्या घरच्यांनी 4 ते 5 महिन्यापूर्वीच त्यांच्या घराची डागडुजी केली होती. या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी आणि नजीकच्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी आले होते. तर पालिका कर्मचारीही याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा रहिवाशांमध्ये चालू आहे. गेल्या 30 ते 35 वर्षापूर्वीच्या या इमारतीच्या डागडुजीकरणासाठी पालिका प्रशासनाला केवळ जाग येणार आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कौस्तुभ दरवेससह चेतना सावंत, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक अखेर जाहीर. तर महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेची निवडणूक 13 ऑक्टोबरला तर मतमोजणी होणार 19 ऑक्टोबरला. सर्वांचेच डोळे विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाकडे लागले होते. तर मुख्य निवडणूक आयुक्त V.S. संपत यांनी दिल्लीमध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभाच्या निवडणुकाचा बिगुल स्पष्ट केला आहे. या दोन्ही राज्यात 15 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होईल अशी घोषणाही त्यांनी केली. तर त्याचसोबत दोन्ही राज्यात निवडणूक आचारसंहिता जारी झाली आहे व नवे सत्ताधीश कोण याचा निर्णय 19 ऑक्टोबरला म्हणजेच दिवाळीपूर्वी स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले. तर 26 सप्टेंबर अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल तर 1 ऑक्टोबर अर्ज माघारीची अंतिम तारीख असेल. तर 15 ऑक्टोबरला मतदान असेल तर याचा निकाल 19 ऑक्टोबरला जाहीर होणार असे हे वेळापत्रक आहे. PK रोड शाळेतील शिक्षिका स्नेहा आंबेडकर यांना यंदाचा आदर्श महापौर शिक्षिका पुरस्कार जाहीर. गेली 28 वर्षे अपाहतपणे शिक्षिकापेक्षा अंगीकारून नवीन पिढी घडविणाऱ्या शिक्षिका स्नेहा चव्हाण यांना 2012 ते 2014चा महापौर पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवडीची प्रबोधनकार ठाकरे शाळा, नंतर मुलुंड कॅम्प नंबर 1 शाळा, रतनबाई मराठी शाळा तसेच PK रोडवरील पालिका शाळेत शिकविण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या स्नेहा चव्हाण या एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका असून त्यांना पुरस्कार मिळाल्याने आपण आतापर्यंत केलेल्या कष्टाची चीज झाल्याची त्यांची भावना आहे. मला महापौर पुरस्कार मिळाला ही बातमी मला 4 तारीखला जेव्हा समजली तेव्हा खूप आनंद झाला. कारण मी मुलाखत जी दिली होती त्यावेळेला 100% माझ्याकडून प्रयत्न करून अपेक्षित उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केला होता आणि मुलाखतीच्या वेळी जी फाईल केली जाते तीसुद्धा माझ्या पद्धतीने मी व्यवस्थित प्रेझेंटेशन करायचा प्रयत्न केला होता आणि मला विश्वास होता की महापौर पुरस्कार मिळेल म्हणून. पण जेव्हा मिळाला हे समजल्यावर खूपच आनंद झाला. कारण शेवटी आपण कितीही काम केलं तरी पुढे अजून काम करण्यासाठी प्रोत्साहनाची गरज असते. अधिकाऱ्यांची आपल्या पाठीवर थाप असेल तर आपल्याला अजून पुढे कार्य करण्यासाठी जास्त प्रोत्साहन मिळतं आणि त्यामुळे मला खूप अभिमान वाटला की आपल्याला महापौर पुरस्कार मिळाला.
तर आजच्या युगात मुलांना अनेक गोष्टीतून ज्ञान मिळत असले तरीही शिक्षकांचे महत्त्व अबाधित आहे. तसेच शिक्षकी पेशात येणाऱ्या नव्या पिढीने नवीन तंत्रज्ञान अवगत करण्याची गरज असल्याचेही सौ स्नेहा चव्हाण यांनी S9शी बोलताना सांगितले. पूर्वीचा गुरु आणि आत्ताचा गुरु ह्याच्यामध्ये खूप फरक झाला आहे. याला कारण असं की पूर्वी फक्त गुरुकडूनच आपल्याला ज्ञान मिळत होतं, पण आता विद्यार्थ्यांना ज्ञान मिळण्याच्या शाखा अनेक झालेल्या आहेत. आणि जरी त्या शाखा असतील, आता मुलं काही आपल्याला शंका आली की गुगलवर सर्च करतात आणि माहिती मिळवतात, पण गुगलवर कोणीतरी अशी छापलेली माहिती असते आणि ती माहिती त्यांना छापील पद्धतीने मिळते, पण प्रत्यक्ष जेव्हा गुरुकडून त्याला माहिती मिळते तर योग्य मार्गदर्शन केलं जातं आणि त्यामुळे गुरुचं स्थान हे तेवढंच महत्त्वाचं आहे. जरी ज्ञान जरी मिळालं तर प्रत्यक्ष मार्गदर्शन किंवा त्याला योग्य मार्गदर्शन होणं गरजेचं जे आहे विद्यार्थ्यांना, त्याच्यासाठी गुरुचं स्थान हे अबाधितच राहणार आहे आणि तेवढंच श्रेष्ठ राहणार आहे असा माझा तरी विश्वास आहे. कारण आता मी 20 वर्ष जवळजवळ 20 वर्ष पहिलीचा वर्ग घेते. आता छोट्या मुलांना गुरुबद्दल आदर तर आहेच, पण जी मोठी होऊन म्हणजे ह्या शाळेतून दुसऱ्या उच्च शिक्षणासाठी गेलेली मुलंसुद्धा आमच्याकडे तेवढ्याच आदराने आम्हाला भेटतात आणि रस्त्यात कुठेही भेटली तरी आदराने नमस्कार करतात. नमस्कार मॅडम. आम्ही ओळखत नाही मुलांना, त्या पण नाव सांगितल्यावर ओळख होते, पण अजूनही तेवढा गुरूंचा आदर राखला जातो याचा मला चांगला अनुभव आहे. नंतर असं होतं की डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो, पण शिक्षकांची मुलं शिक्षक होण्यासाठी नकार देतात. तर मग या संदर्भात तुम्ही म्हणजे जे होणारे शिक्षक आहेत, नंतर भरपूरसा भ्रष्टाचार आहे आपल्या शिक्षकी पेशामध्ये, की असं होतं की तुम्ही कितीही गुणवंत असलात तरी पैसे दिल्याशिवाय तुम्हाला मिळत नाही जागा. परमनंट होण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात. तर ह्या ज्या गोष्टी त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? याच्याबद्दल म्हणजे मला तसं काहीच अनुभव नाही आहे, कारण आम्ही जे नोकरीला लागलो ते इंटरव्ह्यू देऊन अगदी क्लिअर लागलो होतो, त्यामुळे तसा काही अनुभव नाही. आणि शिक्षणाचं म्हणाल तर पैसे देऊन माझ्या मुलांना पण मी शिक्षण घेतलेलं नाही, त्यांच्या गुणवत्तेवर त्यांना मिळाले. माझा मुलगा IT घेऊन MSc कंप्लीट केलं आहे त्याने, पण त्याच्या गुणवत्तेवर त्याने ॲडमिशन मिळवलेलं आहे. आणि मुलगीसुद्धा इंजिनियर आहे, तिने डिप्लोमा करून तिला तिच्या गुणवत्तेनुसार यादीत तिचं नाव आलं आणि त्यामुळे ॲडमिशन मिळालेलं आहे. तर मला तसा काही अनुभव नाही आहे त्याच्यामध्ये. जी येणारी शिक्षकांची नवीन पिढी आहे त्यांचं ज्ञान जे आहे ते थोडंसं कमी आहे, ते फक्त गुणवत्ताधारक असले जरी त्यांच्याकडे अनुभव कमी पडतो. तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शनाचे शब्द सांगाल थोडेसे? त्यांना मी सांगेन जे नवीन टेक्नॉलॉजी जी येते आहे, की उदाहरणार्थ व्हर्च्युअल क्लास किंवा कम्प्युटरवर जे आपण ट्रेनिंग घेतलं आहे, ABCIT आम्हाला कंपल्सरी केलेलं आहे सगळ्यांना, तर त्याचा उपयोग आपण अद्ययावत केला पाहिजे. त्या टेक्निक आपण समजून घेतलं पाहिजे, कारण आता ज्ञान एवढं वाढलेलं आहे. नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे आपण व्हर्च्युअल क्लास, कम्प्युटर हे सगळं शिकून आपलं ज्ञान अद्ययावत ठेवणं गरजेचंच आहे. कारण सगळं आता जे शिक्षण आहे ते शिक्षणाची पद्धतच आपली जर पद्धत असेल तर त्या पद्धतीप्रमाणे जर मुलांना आपल्याला ज्ञान द्यायचं असेल तर आम्हाला नवीन शिक्षण हे घेतलंच पाहिजे. आणि आम्ही घेतोच, आमच्याकडे ट्रेनिंग्स वगैरे चालूच असतात. BMCमध्ये आम्हाला सगळे ट्रेनिंग्स दिले जातात आणि ते आम्ही सगळे पूर्ण करतो. आता ब्रिटिश काउन्सिल चालू आहे आमचं ट्रेनिंग इंग्लिश अद्ययावत करण्यासाठी. तर त्याप्रमाणे नवीन शिक्षणाचं आम्ही केव्हाही वेलकम स्वागतच करतो, कारण ते शिकलंच पाहिजे मुलांच्या भवितव्यासाठी आणि आपल्याही ज्ञानात त्याच्यामुळे भर पडतो. स्नेहा चव्हाण या मराठी विषयाच्या शिक्षिका असून मराठी साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्यांना आत्तापर्यंत मंगेश पाडगावकर काव्यविष्कार पुरस्कार, शांता शेळके नाट्यविष्कार पुरस्कार मिळाले असून पालिकेतर्फे आयोजित स्पर्धेमध्ये समाज प्रबोधनपर एक पाऊल पुढे समाज विकासाकडे या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. पालिका शाळेतील शिक्षिकेला महापौर पुरस्कार प्राप्त झाल्याने शाळेतील सहकारी शिक्षकांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. आमच्या महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षिका स्नेहा चव्हाण यांना पुरस्कार मिळाला, त्याबद्दल सर्व शाळा आणि विद्यार्थ्यांना पालकांना खूप आनंद झालेला आहे. त्यांनी कामच तसं कार्य चांगलं केलेलं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव मिळेल. कोणते नाटक असो, कार्यक्रम असो, ते स्वतः नाट्यलेखन करतात आणि
दिग्दर्शिका पण त्या आहेत आणि एकदम सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करू शकतात असे अनेक बक्षीस त्यांना मिळालेले आहेत. आणि जे शिक्षकांना जे कलागुण आवश्यक आहेत की विद्यार्थ्यांना फक्त पुस्तक ज्ञान देऊन चालत नाही, तर त्यांना शारीरिक म्हणजे देहबोलीतून सुद्धा त्याला शिकवायला लागतं. आता एक नाच असो किंवा आपल्या कविता असो, गायन असो, तर त्या कविता शिकवत भावात स्पष्ट करायचं असेल तर त्याला हावभाव आवश्यक असतात. तर त्या मॅडम त्या पद्धतीने त्या घेतात. तसंच सगळे विषय इंग्रजी, गणित, विज्ञान कृतीतून आम्ही घेत असतो आणि त्यामुळे मुलांच्या चांगलं लक्षात राहतं. आणि तुम्ही म्हणालात म्हणजे असं लोकांचा गैरसमज आहे, पण आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकल्पाद्वारे उपक्रमाद्वारे मुलांचं खूप कच्चा पाया म्हणजे चांगल्या प्रकारे आम्ही घडवतो. याबद्दल जो दृष्टिकोन आहे समाजाचा तो बदलायला हवा आणि जास्तीत जास्त मुलं आपल्या महानगरपालिका शाळेत कशी येतील हे बघायला हवं. कारण सगळं मिळतं आणि आम्ही शिकवण्यात पण पुढे कमी पडत नाही, तरी मुलं कमी होत आहेत. तर समाजामध्ये पाहिजे जाणीव झाली पाहिजे आणि आले पाहिजे. स्टार्ट. त्यांना तो आपल्या ज्या स्नेहानंद चव्हाण स्नेहा मॅडमला तो पुरस्कार मिळाला, तर ती एक प्रकारची पोचपावतीच आहे त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची. विद्यार्थ्यांनी चांगलं घडवलं, विद्यार्थी त्यांच्या कलेत निष्णात झाले, हे त्याची पोचपावती. इतर पुरस्कार मिळतात पण त्याबरोबर महापौर पुरस्कार एक चांगला पुरस्कार आहे, तो त्यांना मिळालेला आहे. एक प्रकारचे समाजाने मुंबई महानगरपालिकेने घेतली ती दखलच आहे असं म्हणावं लागेल. शाळेतील शिक्षिका स्नेहा चव्हाण यांना यावर्षीचा हा महापौर पुरस्कार मिळाला. एक अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य महापालिकेच्या शाळेमध्ये ते करत आहेत आणि शिक्षक हा कार्य करत असताना त्यांनी केलेल्या कामाचा कुठेतरी गौरव व्हावा या दृष्टिकोनातून महापालिका त्या अशा प्रकारच्या शिक्षकांची निवड करते. तर पीके रोड शाळेला हा सन्मान यावर्षी मिळाला, त्याबद्दल आम्ही सर्व शिक्षकांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे पुढे त्यांचं कार्य पुढे चालत राहो. आणखी जे काही पुरस्कार असतील, राज्य पुरस्कार असतील, राष्ट्रपती पुरस्कार असतील, तर अशा प्रकारे ते पुरस्कार त्यांना मिळावेत, जेणेकरून त्यांच्या सहकार्यामध्ये असणारे इतर शाळांमध्ये असलेले शिक्षक त्यांनाही अशा प्रकारे काम करण्याचं अधिकाधिक प्रोत्साहन मिळावं, हा त्याच्या पाठीमागचा फार मोठा हेतू आहे. या शाळेत त्या आल्यापासून सतत आपल्या विविध उपक्रमांमधून ते त्यांचं कार्य करत असतात. पहिली दुसरीचा वर्ग हा त्यांच्याकडे छोटा वर्ग असतो, तरीसुद्धा त्या मुलांपर्यंत जास्तीत जास्त शाळेविषयीची असलेली आपुलकी त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी त्या कार्य करत असतात. त्यांना या अशा प्रकारच्या कार्यासाठी पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा. तर स्नेहा चव्हाण या उच्च शिक्षित असूनही केवळ मुलांच्या प्रेमापोटी त्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकवत असल्याची माहिती त्यांच्या सहकारी विमा राऊत यांनी S9शी बोलताना दिली. कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज. ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालय आयोजित कैलासवासी इंदिराबाई फणसे स्मृती चषक वक्तृत्व स्पर्धा संपन्न. ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या वतीने कैलासवासी इंदिराबाई कणसे स्मृती कोकण विभागीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे हे 12वे वर्ष असून एकूण 26 महाविद्यालयांनी यामध्ये सहभाग घेतला होता. विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नवी पिढी, नवे गुंते, व्हॉट्सअप काळाची गरज की व्यसन, नैसर्गिक आपत्ती रोखता येतील का, स्त्री सुरक्षितता आणि कायदा, भारतीय लोकशाहीतील तरुणांचा सहभाग इत्यादी विषय वक्तृत्व स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांना दिले होते. तर परीक्षण म्हणून बाळा कांदळकर, प्रदीप सरवदे, प्रदीप ढवळ यांची उपस्थिती लाभली होती. विद्यार्थ्यांनीही आवर्जून यामध्ये सहभागी होऊन संबंधित विषयावर भाष्य करीत आपल्या वक्तृत्वावर प्रभाव मिळविण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सेजल नातू आणि प्रियांका तुपेकर यांनी पटकावले. उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना परीक्षकांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक दिले गेले. स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ज्ञानसाधना महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ग.का. फणसे आणि इंदिराबाई फणसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जी वक्तृत्व स्पर्धा आजची आयोजित केली आहे, त्या स्पर्धेत खूप छान रिस्पॉन्स होता म्हणजे विद्यार्थ्यांचा. आणि खरं तर विचार करायला लावणार आणि ते खुलेपणानं, मोकळेपणानं सगळ्यांसमोर मांडण्यासाठी खूप छान व्यासपीठ या महाविद्यालयाने आणि संबंधित मॅनेजमेंटने उपलब्ध करून दिलं आहे. आणि सहभाग घेऊन खरंच खूप छान वाटलं. बऱ्याचशा गोष्टी आम्हाला पण नव्याने कळाल्या. इतर विद्यार्थी काय म्हणतात, कसं म्हणतात, किंवा आणखी बऱ्याचशा गोष्टी सध्या ज्या चालू घडामोडी किंवा जे काही सामाजिक राजकीय विषय आहेत त्या विषयांवर काय मतं, किंवा साधारणतः एक तरुणाई काय विचार करते, या सगळ्या गोष्टी कळाल्या आणि खूप चांगलं छान वाटलं. तर मनीषा राजपूत यांनी स्पर्धेविषयी माहिती सांगत
याबाबतच्या उद्देशांविषयी भूमिका स्पष्ट केली. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर.